तर एकीकडे चंद्राबाबू नायडू यांनी वक्फ विधेयकाला एका अटीवर पाठिंबा दिलाय। वक्फ बोर्डावरती बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको असं त्यांनी म्हटलंय। चंद्राबाबू नायडू यांनी भाजपकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि भाजपसमोर ही महत्त्वाची अट चंद्राबाबू नायडूंनी ठेवली आहे। त्यांनी एकीकडे सरकारमधला अतिशय महत्त्वाचा दुवा म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांचा टेकूही अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यातच चंद्राबाबू नायडू यांनी वक्फ विधेयकाला एका अटीवर पाठिंबा दिलाय आणि ती अट म्हणजे वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको। आणि माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अतिशय महत्त्वाच्या दोन भूमिका चंद्राबाबू नायडू यांची आणि नितीश कुमार यांची, मात्र एकीकडे आपण बघतोय की चंद्राबाबू नायडू यांनी एक अट ठेवलेली आहे आणि दुसरीकडे स्वतः नितीश कुमार म्हणतात राज्यांचीही मतं जाणून घ्या। बिलकुल, चंद्रबाबू नायडू यांनी अट ठेवलेली आहे की जे दोन गैर सदस्य असणार आहेत, म्हणजे की मुस्लिमांचे व्यतिरिक्त जे असणार आहेत त्या दोघांना समाविष्ट करण्याचं विधेयकामध्ये नमूद केलेलं आहे। तर तो मुद्दा वगळावा आणि त्यानंतर मग पाठिंबा असणार आहे। परंतु यावर पाहावं लागलं की अमेंडमेंट सुधारणा करण्यासाठी तयार होते का भाजप सरकार, कारण हा मुद्दा भाजप सरकार वगळण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाही। नक्कीच, मात्र त्याचबरोबरीनं दुसरीकडे आपण बघतोय की ही भूमिका जी आहे या भूमिकेवरनं आता सरकारी पक्षाकडनं काही सांगण्यात आलेलं आहे का? कारण यावरती एकीकडे आपण बघतोय भाजप ठाम आहे आणि भाजपनं आपल्या ह्या सगळ्या गोष्टी विधेयकामध्ये आधीच नमूद केलेल्या आहेत। बिलकुल, याच मुद्द्यावरून आता अनेक पक्ष जे आहेत ते याच मुद्द्यावरून अडकले आहेत, कारण अनेक पक्षांचा मतदार जो आहे तो मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे। मग अशा वेळी त्यांना अडचण येऊ शकते। चिराग पासवान यांच्या सुद्धा मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षासाठी सुद्धा ही अडचण आहे। त्यामुळे एनडीएमधीलच अनेक घटक पक्ष म्हणतायत की हा मुद्दा वगळावा। त्याच्यामुळे आता त्या संदर्भामध्ये एक बैठक होईल आणि त्यावर निर्णय घेण्यात येईल। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे आपण बघतोय चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यांचा मोठा मतदार जो आहे तो अर्थातच मुस्लिम असल्यामुळे या संदर्भात त्यांचे निर्णय आणि त्याचबरोबरीनं भाजपची भूमिका यात विसंगती येते का, येत्या काळात कळेलच।